चर्चा झाली होती? चर्चा सुरू आहे, तेच सांगतोय मी. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि जरी आज त्यांनी फॉर्म भरला तरी ते आमच्या प्रदेशाध्यक्षांनी संजयजी राऊत यांच्याबरोबर बोलणं झालं आहे असं मला सांगितलं आणि संजय राऊत साहेबांनी काँग्रेसबरोबर उबाटा राहील असं सांगितल्याचं मला प्रदेशाध्यक्ष बोलले. हो, एक गणित असं पण सांगितलं जात आहे की उबाठाला भाजप सपोर्ट करेन आणि उबाठाचा तिथे महापौर देईल, उपमहापौर स्थायीसाठी भाजप स्वतःकडे ठेवेल, त्यामुळे या सगळ्या बाबतीतही तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलेलं. नक्कीच त्याच्यावर लक्ष आमचं आहे. उबाटाचाही सुद्धा असा प्रस्ताव आहे की काँग्रेसनी आम्हाला महापौर पदासाठी समर्थन करावं आणि बाकी पद काँग्रेसनी घ्यावे असाही प्रस्ताव त्यांचा होता. भारतीय जनता पक्षांनी सुद्धा तसाच प्रस्ताव त्यांनी दिला भारतीय जनता पक्षाला, पण त्यांची प्रायोरिटी ही काँग्रेसला आहे. आता ही चर्चा आहे, अंतिम नाही, फायनल नाही. फायनल निर्णय सगळे बसल्यानंतरच होईल. त्यांचेही हायकमांड आहेत जसे आमचे आहेत, त्यामुळे त्यांच्या हायकमांडकडून त्यांना काय निर्देश येतो त्यावर बरंच गणित आहे. कारण आमची आघाडी म्हणून उबाटा आणि काँग्रेस ही आमची नॅचरल आघाडी आहे. विधानसभेत, लोकसभेत आम्ही ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एखाद्या वेळेस नसेल, पण आजही विरोधी पक्ष आमची आघाडी आहे हे स्पष्ट आहे. उपमहापौर पदासाठी पण 2 अर्ज भरले. धानोरकर गटाकडून राहुल चौधरी यांचा देखील अर्ज आलाय. नाही, मला आता ते माहिती झाली आहे की उपमहापौर पदासाठी त्यांनी 2 अर्ज भरल्याची, पण ते मागे घेतील ना, तसं ते मागे घेऊ शकतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत संजय राऊत यांच्या लेवलवर चर्चा सुरू आहे का उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या लेवलवर चर्चा सुरू आहे? प्रदेशाध्यक्षांनी, मी प्रदेशाध्यक्षांशी बोललो. मी उद्धवजी ठाकरेकडे पण भेटून आलो. त्यांनी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला दिला होता, तो अध्यक्षांना मी सांगितला. मग अध्यक्ष त्यांच्याशी बोलले. त्यावेळेस खासदार संजय राऊतांशी बोलणं झाल्याचं मला माहिती प्रदेशाध्यक्षांनी दिली आणि त्यांनी क्लिअर सांगितलं की काँग्रेस बरोबर जाण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत किंवा काँग्रेस बरोबरच आम्ही जाऊ असं म्हटल्याचं त्यांनी मला बोलले. महापौर पदाच्या बाबतीतला सस्पेन्स अजून कायम आहे. तुम्ही एकजुटानं दोन्ही गट एकत्रित महापौर होईल असा हे बघा, काँग्रेसचे 27 गट स्थापन झाल्यानंतर एकत्र आहेत. जनसुराज पार्टीचे 3 आहेत, 30 झाले. आमच्याबरोबर BSPचा पाठिंबा आहे आणि जनसुराज पार्टीबरोबर MIM बरोबर आहे. त्यामुळे 32 जागा आता आमच्याकडे आहेत. 64 मध्ये 66 मध्ये 32 आहेत. 2ची आवश्यकता आहे आणि 2ची आवश्यकता आहेत. त्या संदर्भात आम्ही चर्चा करतो आहोत आणि मला वाटतं की खासदार प्रतिभा धानोरकर पण चर्चा करत आहे अशी माझी माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं, संपूर्ण चर्चेमध्ये स्थानिक लेवलवर उबाठाकडून जी चर्चा येत होती, आम्ही विजय वडेट्टीवार यांच्यासोबत जायला तयार आहोत पण दुसऱ्या गटासोबत जायला तयार नाही, महापौर पद असेल तर, अशी सातत्याने त्यांच्याकडनं मागणी झालेली आहे. पूर्ण नाही, अजूनही त्यांची तशीच मागणी आहे. परंतु शेवट सत्तेची तडजोड करत असताना 1 पाऊल 2 पाऊल मागे जावं लागतं, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. त्यांची भूमिका स्पष्ट पहिल्या दिवसापासून होती की आम्ही विजय वडेट्टीवारांच्या बरोबर राहू, हे स्पष्टच आहे. आजही आहे, कालही होती. पण सत्तेच्या समीकरणामध्ये ज्यावेळेस निर्णय होतो त्यावेळेस निर्णय बदलले जातात असं मला वाटतं.